महिलांचे अत्याचाराचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत असतानाच सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस स्टेशन हद्दीत एक अनोखा प्रकार उघडकीस आला आहे। एका 35 वर्ष महिलेची सोशल मीडियातून 2 वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडजवळ असलेल्या जळकी बाजार येथील आशुतोष पाटील उर्फ आसिफ कौसर तडवी या तरुणाशी ओळख झाली। पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले। स्वतःला पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत त्या महिलेचा विश्वास संपादन केला। त्या महिलेच्या कुटुंबियांची भेट घेत लग्नाचे आमिष दाखवले, परंतु आजपर्यंत लग्न न करता त्या महिलेची फसवणूक झाली असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे। 29 नोव्हेंबर 2025 रोजी जो छत्रपती संभाजीनगरहून त्या महिलेला भेटण्यासाठी आला असता ती एकटी असल्याचे पाहून त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केला। AI तंत्रज्ञानाचा वापर करत तिचे अश्लील व्हिडिओ बनवत व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून वारंवार पैसे मागू लागला। आजारपणाचा बहाणा करत कधी मोटरसायकल घेण्याच्या बहाण्याने तिच्याकडून तब्बल 3 लाख रुपये घेतले असल्याचे त्या महिलेने तक्रारीत म्हटले आहे। दिलेले पैसे परत मागितल्यावर फेब्रुवारी 2026 पासून तो पीडित महिलेला वारंवार जीवे मारण्याची धमकी देऊ लागला। 4 एप्रिल 2026 रोजी सदर आरोपी महिलेला भेटण्यासाठी आला असता सदर महिलेने पोलिसांना फोन केला। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्याला अटक केली। सदर आरोपीकडे पोलीस असल्याचे बनावट ID कार्ड, टोपी, कपडे, शूज, मोटरसायकल, ॲपल कंपनीचा मोबाईल फोन आदी साहित्य जप्त करण्यात आले। आसिफ हा सराईत गुन्हेगार असून 2022 मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकातील विशेष तपास अधिकारी म्हणून वाळूचे ट्रक लुटल्या प्रकरणी सिल्लोड पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करून फसवणुकीचे काही गुन्हे अजंठा पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास वावी पोलीस स्टेशनचे API गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद सरोवर, पोलीस शहाजी शिंदे, किरण पवार आदी करत आहेत।